ओके. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. भारत मातेची जय. वंदे महायुती. ते कॅमेरावाले बरोबर करतील. काय सांगाल, आज अधिकृतपणे घोषणा करण्यात आलेली आहे, उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे. आज महायुतीच्या माध्यमातून आदरणीय नामदार गिरीश भाऊ, नामदार आदरणीय गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे असतील, आमदार मंगेशदादा असतील, आम्ही असतील, आमचे महानगरचे अध्यक्ष दीपक भाऊ असतील, संघटनेचे विष्णुदादा भंगळे असतील, सर्व आमदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी बसून हा निर्णय घेतला. नामदार गिरीश भाऊंनी महापौर आणि उपमहापौर महायुतीचे डिक्लेअर केलेले. आज आम्ही त्यांचे दोघांचे फॉर्म भरलेले, एक फॉर्म दोघाचा भरलेला आहे. त्याच्यामुळे दोघाचा विजय निश्चित झालेला आहे. कारण दुसरा कुठला तिसरा कुठलाही फॉर्म नसल्यामुळे महायुतीचा नक्कीच आमचा जल्लोष होणार आहे. आणि पुन्हा मी जनतेला धन्यवाद देईल की जनतेने आम्हाला महायुतीला आशीर्वाद दिलेले. पुन्हा राहिलेली जी काही जनतेची सेवा आहे ते आम्ही आमच्या नेत्यांनी आज आश्वासन दिले आहे की राहिलेल्या विकासासंदर्भात महायुतीच्या माध्यमातून आदरणीय आमचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ असतील, उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील, त्यांच्या माध्यमातून राहिलेला विकास आम्ही पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. आज घोषणा झालेली महापौर आणि उपमहापौर पदाची, नेमका फॉर्म्युला कसा असणार आहे 2.5 वर्षात? आणि फॉर्म्युला म्हणजे आता असं ठरलं आहे की 2.5 वर्षाचं वाटप हे कशा पद्धतीने भाजपा आणि शिवसेनेयांनी करायचं हे गिरीश भाऊ, गुलाबभाऊ, राजू मामा आणि दोन्ही जिल्ह्याचे अध्यक्ष यांच्या समवेत चर्चा होऊन तो निर्णय झालेला आहे. पहिल्या याच्यात आता ह्या दोन्ही लोकांना संधी देऊन मनोज चौधरी शिवसेनेकडून उपनगराध्यक्ष, उपमहापौर आणि महापौर म्हणून दीपमालाताई यांना संधी देण्याचं ठरलेलं आहे. दादा, गिरीश भाऊ असं बोलले की कुणीही नाराज होऊ नका, प्रत्येकाच्या नावापुढे महापौर उपमहापौर लागेल. हा प्रत्येकाच्या म्हणजे आता काय असं थोडी की 70 महापौर होतील. आता 5-7 लोक महिला इच्छुक आहेत. त्यातलं आता योग्य पद्धतीने काही जे नाराज आहेत त्यांना पुढच्या टप्प्यात, काहींना आता अशा पद्धतीने या आशयाचं ते गिरीश भाऊंचं वक्तव्य आहे. त्याच्यामुळे नेतृत्व म्हणून सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची नेतृत्वाची कसबच असते. गिरीश भाऊंनी जे काही पक्षात अनेक वर्षापासून काम करताय, संघटनेत काम करताय, गिरीश भाऊंनी राजू मामांनी दोघांना त्यांना समजूनही सांगितलं आहे आणि काही पक्षांतर्गत सगळे एकमत झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यात काही अडचण नाही. 10 महिन्याचा फॉर्म्युला समोर येतोय. अजून असा फॉर्म्युला काही ठरलेलाच नाही आहे, परंतु एकंदरीत सगळ्यांना संधी द्यायची 10 महिने किंवा 12 महिने याच्यावर गिरीश भाऊ नंतर निर्णय घेणार आहेत. काय सांगाल, पक्षाने आपल्या नावावर शिक्कामोर्तब केलेलं आहे महापौर पदासाठी, काय भावना आहे? आज सर्वपक्षीयच्या श्रेष्ठांच्या आदेशानुसार आज मी महापौरचा अर्ज इथे भरलेला आहे. त्या आमचे जे नेते देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आमचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजनजी, मंगेशदादा चव्हाण, आमचे आमदार रालके, राजू मामा भोळे, आमच्या खासदारताई रक्षाताई खडसे, गुलाबराव पाटील मंत्री आमचे, खासदारताई रक्षाताई स्मिताताई वाघ, यांच्या सर्वांचे मी आभारी आहे. आणि जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ सूर्यवंशी यांनी आम्हाला जी संधी दिली आहे त्याचे आम्ही खूप खूप आभारी आहेत. हो, आपल्याला उपमहापौर पद मिळालेलं आहे, काय भावना आहे? नमस्कार, मी मनोज चौधरी. मी प्रभाग 9मधून शिवसेनेकडून निवडून आलो होतो. मी अगोदर आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे दुर्घटना झाली त्यांना श्रद्धांजली देतो शिवसेनेतर्फे. आणि जी संधी आम्हाला आज पक्ष थ्रू आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री भाऊसाहेब गुलाबराव पाटील साहेब असतील, आपले मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब असतील आणि दुसरे नेते गिरीश भाऊ महाजन असतील, आपल्या शहराचे आमदार राजूमामा भोळे असतील, किशोरप्पा असतील, चंद्रकांतजी सोनवणे असतील, अमोलदादा पाटील असतील, सर्व भाजपाचे आमदार असतील. चुकून कोणाचं नाव सुटलं असेल त्यांची माफी मागतो. आणि दोघी जिल्हा प्रमुख शिवसेनेचे असतील, भाजपाचे असतील, सर्वांच्या मदतीमुळे आणि सर्वात मुख्य म्हणजे जे 70 नगरसेवक ज्यांनी आम्हाला एकत्र पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. त्याचं मुख्य कारण माझे गुरुवर्य शांभव कोकटा यांच्यावर मी पहिल्यांदा 2008 साली नगरसेवक झालो आणि त्यांच्याच आशीर्वादामुळे कायमस्वरूपी 4 टर्ममधून नगरसेवक झालेलो आहे. धन्यवाद. जय आभार.